बेल कोणी दिली? मला माहित नाही, पण बाहेर आलो अचानक. अचानक भयानक काय होत नाही. एकच गोष्ट घडली, अचानक आपली मैत्री आणि भयानक जे मी करणार आहे तुझ्या बरोबर. काय ना, सगळ्या गोष्टी ना वर लिहिलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला कळत नाही त्याचा काय संबंध आहे. कळतंय तुला? माझे गुरुजी म्हणतात हे. हं? कळते? तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. एवढूसा मेंदू आहे, पच करून फुटेल. मी दिली बेल तुला, कळलं काय? काय? तुम्ही? पण का? नाही म्हणजे त्या दिवशी घरी मी तुमच्या विरोधात साक्षी दिली होती ना, मग तरी पण तुम्ही बेल दिली? कंटाळला असेल ना जेलमध्ये. मला कळलं आपला सदाभाऊ कंटाळला, म्हणून म्हटलं बाहेर काढावं त्याला. हं? सदा जसा बाहेर काढला ना, तसंच अलगद आतमध्ये टाकेन तुला, कळलं काय? कळलं. तुमचं काम होईपर्यंत तुम्ही मला जेलमध्ये वापस पाठवू शकत नाहीत. बोला, तुमचं काम बोला. कारण सदाशिव टोप्या घालतो, घालून घेत नाही. कवाल मित्रा, कवाल आहे भाई. ऐश्वर्याने तुला टोपी घातली पण काय? मग काय, ऐश्वर्या पळून गेली. तिने असा अलगद या प्रकरणात पाय काढला आणि बस तू लटकला जेलमध्ये. म्हणून सांगतो मित्रा, जुन्या मित्रांशी गद्दारी करायची नसते. आता खरं सांग, ऐश्वर्याने सांगितलेलं ना माझं नाव घ्यायला? हे बघ सदा, अरे तू माझा जुना मित्र आहे. खरं बोललास ना तर बरं होईल. मीच केस टाकली आहे. खरं नाही बोलला तर आयुष्यभर जेलमध्ये राहशील. आहे ना ऐश्वर्याचा हात या सगळ्या प्रकरणात? हो हो. तुमच्याबद्दल ऐश्वर्या मॅडमने साक्ष द्यायला सांगितलं. का केलंस असं? सांगतो. मस्त गाते ना सावली. म्हणजे हा सुंदर आवाज आपल्या ओळखीचा होता, पण आता त्या आवाजाला सावलीचा चेहरा मिळालाय. पिक्चर परफेक्ट, मस्त चित्र. खरंय. नाही म्हणजे आधी त्याच आवाजाला ताराचा चेहरा होता आणि आता त्या आवाजाला त्याचा स्वतःचा एक चेहरा सापडलाय. किती छान ना. खरं सांगू का, मला असं वाटतं ना की सावलीला सरस्वती देवीचं वरदानच आहे. खरंय. त्या दिवशी किती छान गायली ना ती. मी तर भक्तिरसात न्हावून निघालो त्या दिवशी तिच्या त्या गाण्याने. विठ्ठलाच्या अभंगात आपण सगळेच तल्लीन झालो होतो. काय गप्पा चालू आहेत? अरे ये ना सारंग, बस. आता तुझ्या बायकोचंच कौतुक चाललं होतं. सावलीबद्दलच बोलत होतो आम्ही. तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तिच्या आवाजात जादू आहे बाबा. आणि मला असं वाटतं की त्या आवाजाला आत्ता खरा चेहरा सापडलाय. अगदी हेच बोललो आम्ही आता. बरं झालं सत्य जगासमोर आलं. कदाचित आपल्याला पाहिजे तशा गोष्टी घडत नसतील, पण आपल्या कुटुंबासाठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या घडत आहेत. त्या व्यक्तीसाठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या घडत आहेत. म्हणजे राजकुमार दादा पण सुधारतोय. अमृता वहिनीला बाळाची ओढ लागली. सोमला पण त्याचं करिअर सापडलंय. फक्त 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 काय? त्याच्यासोबत ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे जरा तो डिस्टर्ब झालाय. कधी कधी काय होतं की आपली काही चूक नसते, तरी सुद्धा भोगावं आपल्यालाच लागतं. हो ना? नाही बरोबर आहे आई. पण काय झालं ना आता की ताराच्या जाण्यामुळे त्याची मनस्थिती बिघडली आहे. कुठेच लक्ष लागत नाहीये. मला असं वाटतं की आपण त्याची मदत करायला हवी ना. आपण मदत करूया की. नाही म्हणजे नवीन प्रोजेक्ट सुरू करायला जे काही भांडवल लागेल ते, आत्ताची त्याची जी काही प्रोजेक्ट चालू आहेत त्यात मदत करूया. आय थिंक आपल्या कंपनीकडून जेवढी काही मदत होईल तेवढी सगळी आपण करायला तयार आहोत. आणि तू स्वतः जातीनं लक्ष घाल या सगळ्यात. ओके? हा, पण म्हणजे कामाबाबतीत आपण तर मदत करणारच आहोत, पण जरा पर्सनल आयुष्यासाठी पण मदत करायला हवी ना.
गोष्ट जेवढी मोठी त्याचे परिणाम सुद्धा तेवढेच मोठे असतात. तुला कळतंय ना मी काय म्हणते? कळतंय आई. मी आडून आडून ताराला ह्या घरात आणण्यासाठी आईचं मन वळवण्याचा प्रयत्न करतोय, पण आई मला चांगलंच ओळखते. ती इतक्या सहजासहजी ताराला माफ नाही करणार. चल आई बाबा. अरे हा राजकुमार का हाका मारतोय? बघूया. अमृता आई बाबा. काय समस्या? काय माझ्याशी बोलतोय? राजकुमार 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 काय चाललंय तुझं? एक मिनिट, हा तोच माणूस आहे ना? सदाशिव सांगतो सगळं खरं काय ते. त्या दिवशी तू मला विचारलंस ना काय तमाशा चालू आहे, काय भानगड आहे तुमची. हाच तो सदाशिव ज्यांनी माझ्यावर सावलीला किडनॅप करण्याचे खोटे आरोप केले. अमृता आजपर्यंत ज्या चुका केल्यात ना त्याची मी शिक्षा भोगली आहे, पण जी चूक मी केलीच नाहीये त्याची शिक्षा मी भोगणार नाही. ऐश्वर्याने माझ्यावर खोटे आरोप केले त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. हाच माणूस त्या दिवशी हे म्हणत होता ना की बाभुळवाडीला जे काही झालं ते सगळं तुझ्या सांगण्यावरून झालं होतं आणि तू याला हाताशी घेऊन सगळं केलं होतंस. मग आज हा काय वेगळं सांगणार आहे? सत्य जे आहे ना ते सांगणार आहे तो आई. सगळे माफ करा, त्या दिवशी सगळ्यांशी खोटं बोललो. हे सगळं ऐश्वर्या मॅडमच्या सांगण्याहून केलं. त्यात राज सरांचा काही संबंध नाही. ते दोघेही जंगलातून बाहेर येता कामा नये. अरे बघत का बसलाय, लावा निकालीचा. सगळ्यात आधी या प्लॅन मध्ये तुझा तोटा होणार नाही. तुझं नुकसान होईल असं काहीही या प्लॅन मध्ये नाहीये, पण चुकून म्हणते तुझं झालं नुकसान तर मी भरून देईन तुझं नुकसान, कळलं? हे त्या दिवशी का नाही सांगितलंस तू? का खोटं बोललास? काय करणार साहेब, ऐश्वर्या मॅडमने मला धमकी दिली होती आणि त्यात पैशाचं आमिष पण दाखवलं होतं, म्हणून हे सगळं मी केलं. पण खरं सांगतो, त्या दिवशी सावली मॅडमला किडनॅप करण्यात राज सरांचा हात नव्हता. ते ठीक आहे, पण तुझ्या पैशाच्या मोहापायी एका भल्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतंस तू.